कन्नड तालुक्यातील आंबा या गावामध्ये एक आगळीवेगळी शाळा आहे. म्हणजे आगळीवेगळी यासाठी या शाळेमध्ये शिक्षकांऐवजी विद्यार्थ्यांना शिकवणीचं कामं करावं लागतात. ती शाळा कशी आहे, ते वर्ग कसे चालतात ते आपण आता बघतोय. आंब्याच्या या शाळेमध्ये जिल्हा परिषदची ही शाळा आहे, ज्यामध्ये 1ली ते 8वीचे वर्ग आहे आणि आपण आता सध्या 3री ते 4थी या वर्गामध्ये येत आहोत. आणि या वर्गामध्ये शिक्षक नाही तर विद्यार्थी शिकवताना दिसत आहे. एक वेगळी शाळा बघूया. दीदी, तू कोणत्या क्लासला शिकवते? आता 3री आणि 4थीचा क्लास तू शिकवते. ठीक आहे, तू कशा पद्धतीने शिकवते? म्हणजे 3रीचे वर्ग आहे. जर आपण बघितलं तर इकडच्या साईडला 3री आहे ना, इकडे 4थी आहे. आणि 3री कुठे आहे? ये 3री चौथी है, मतलब 3री है 2 लाइन और वो चौथी है. ये 4थी 2 लाइन है और 3री की 2 लाइन. ठीक है, 3री के लिए क्या टास्क है आज का, अभी का? बघू शकतात ही कन्नड तालुक्यातली ही शाळा आहे. 3री साठी तिनं आता काय दिलंय? काय देते तू? हे तू आता यांना शिकवणार आहे. ठीक आहे. कधीपासून तू शिकवणीचं काम कर? कधी शिकवली? तुझा क्लास कोणता? तू 5वीचा क्लास सोडून तू आता या मुलांना शिकवण्यासाठी आली. तुझा अभ्यास कोण करतो तिकडं? मैं कभी कभी उधर जाता तू कभी उधर जाते. अभी आप ये क्लास को सिखा रही है. 3री का क्लास आप सिखा रहे. ठीक है, किस तरह से सिखाते हम लोग? ठीक है, शिकाव. बघा, 3रीचा वर्गाला ते शिकवते. हा 3रीचे विद्यार्थी बसलेले आहेत. शिक्षक नसल्यामुळे ह्या परिस्थिती त्यांच्यावरती उडवली आहे. पहिली बाळा, तू सांगशील तुझ्या क्लासमध्ये, या क्लासमध्ये आता कोणत्या शिक्षकांचं आहे? जाधव सरांचं आहे. मग जाधव सर येत नाही का शिकवायला? शिकवतच नाही. मग त्यांच्या जागी तुम्ही शिकवतो. तू आणि तो एक मुलगा आहे, अजून एक मुलगा पण आहे, तो पण बघा. तुझं नाव काय बाळा? तू कोणता क्लास शिकवतोय ना? तू पण 4थी आणि 3रीचा शिकवतो. आणि तू कितीला आता? तू 6वी मध्ये आहे. मग तुझा अभ्यास कोण करतो? कभी कभी इनको पढ़ाता हूँ, कभी तेरा भी देखता है. ठीक है, ठीक. ही परिस्थिती आपल्या आंबा या गावातील जिल्हा परिषदची आहे, जे या ठिकाणी मुख्याध्यापक कार्यरत आहे, जाधव सर म्हणून. त्या सरांचा आजचा पिरियड या ठिकाणी असताना ते या ठिकाणी दिसून येत.